विरोधी उमेदवारासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। ऑडिओ क्लिपमध्ये चुकीचं काहीच नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। मी ज्या रविकांत राठोड यांना फोन केला त्यांना मी ओळखतही नव्हते। धनंजय मुंडेंनी सांगितलं म्हणून मी राठोड यांना फोन केला असं पंकजा मुंडे म्हणाल्या। बीड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदींची सभा झाल्यावरच ही ऑडिओ क्लिप व्हायरल कशी झाली असा सवाल पंकजा मुंडेंनी विचारलाय। बीड लोकसभेसाठी बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता। त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून गळ घातली होती। पंकजांनी राठोड यांना महामंडळ देण्याचंही आश्वासन दिलं होतं। मुळामध्ये ती व्यक्ती माझी माहितीप्रमाणे राष्ट्रवादीची म्हणजे जी आमच्याबरोबर अलायन्समध्ये राष्ट्रवादी त्या राष्ट्रवादीची व्यक्ती होती। त्यांनी फॉर्म भरला होता। त्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या व्यक्तीने फॉर्म भरू नये। हे निसर्गतः आपण ज्या अलायन्समध्ये आहोत त्याच्यातलेच कोणी जर फॉर्म भरले तर नॅचरली मतांचं डिव्हिजन होत असतं आणि त्याच्यामुळे त्याची एक आपण प्रयास करणं की जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे लोक एका बाजूनी काम करावे। ह्याच्यामध्ये गैर काय आहे? हे त्या क्लिपमध्ये पण काही गैर नाही। मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची क्लिप नेमकी आत्ताच सगळं चांगलं असताना व्हायरल करून कोणीतरी त्याच्यातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।